हा मित्रांनो, तुम्ही जर अल्फा रेज, गॅमा रेज आणि बीटा रेज या रेजच्या प्रॉपर्टीचा कंपॅरेटिव्हली अभ्यास केला असेल तर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला सुटतो. प्रश्न कसा दिलाय पहा. पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत ती आपल्याला शोधायची. चार आपल्याला पर्याय दिलेत, यापैकी बरोबर विधान आपल्याला शोधायचे. पहिलं विधान काय पहा. गॅमा किरणोत्सार साध्या अल्युमिनियम फॉइलने अडवता येतात. अल्युमिनियमचा पत्रा. ओके. देन गॅमा किरण हे साध्या अल्युमिनियमच्या फॉइलने अडवता येतात का. विधान अगदी चुकीचं आहे, कारण गॅमा किरण जे आहे त्याच्याकडे हायली पेनिट्रेटिव्ह पॉवर असते, म्हणजे जास्तीची भेदन क्षमता असते. त्यामुळे साध्या अल्युमिनियमच्या पत्र्याने किंवा फॉइलने त्याला अडवता येत नाही, म्हणून हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. नेक्स्ट पहा. अल्फा किरणोत्सार कात्रीने अडतो. अल्फा किरणोत्सार कात्रीने अडतो बरोबर आहे, कारण हा इतका जास्त भेदन क्षमता याच्याकडे नसते. पेनिट्रेटिव्ह पॉवर किंवा कॅपॅसिटी म्हणतो आपण त्याला. बीटा किरणोत्सार मात्र हाडापर्यंत पोहोचू शकते बरोबर आहे, म्हणून हे विधान जे कसं आहे, बरोबर आहे. पुढे चला. बीटा किरणोत्सार 20 इंच जाडीच्या कॉन्क्रीटच्या भिंतीतून आरपार जाऊ शकते. विधान चुकीचं आहे, कारण बीटा किरणोत्सार भेदनक्षम आहे, पण इतकं पण भेदनक्षम नाहीये की 20 इंच जाडीच्या कॉन्क्रीटच्या भिंतीतून आरपार जाऊ शकेल. ओके, म्हणजे बीटा रेज. शेवटचं पहा. ड. गॅमा किरणोत्सार शिशाची भिंत, स्टेनलेस स्टीलची भिंत किंवा कॉन्क्रीटची भिंत अडवू शकते. म्हणजे हे जे गॅमा रेज आहेत यांना शिशाची भिंत, स्टेनलेस स्टीलची भिंत किंवा कॉन्क्रीटची भिंत अडवू शकते. ओके, हे पर्याय बरोबर आहे. म्हणून चार पर्यायापैकी अ आणि क हे चुकीचे आहेत, ब आणि ड हे बरोबर आहेत. तर पहा, पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे ब आणि ड हे बरोबर विधाने आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल. लक्षात घ्या, अल्फा बीटा गॅमा म्हणजे असे घटक जे की एकमेकांशी रिलेटेड आहेत किंवा एखाद्या रेजचे ते 3 प्रकार आहेत. तर आपण अभ्यास करत असताना त्या तिन्ही रेजची जी प्रॉपर्टीज आहेत त्यांची कंपॅरेटिव्हली आपण काय केली पाहिजे, स्टडी केली पाहिजे, तेव्हाच अशा पद्धतीचे प्रश्न सुटत असतात.